अरे नारायणा, केव्हाची दारावरची बेल वाजतीये, लक्ष कुठे आहे तुझं? हा आई उघडतो हा दरवाजा. कोण कडमडले सकाळच्या सकाळी, कोणाच ठेवू. बरं दरवाजा उघडूया. कोण आहे? कोण आलाय सकाळी सकाळी? शांत वेळ होती पण कोण कडमडले बघूया तरी. कोण? देवा तुम्ही? पांडुरंगा, साक्षात पांडुरंगा तुम्ही? अरे हो हो, विठ्ठल पांडुरंग, जिथं रोज तू सकाळ संध्याकाळ माथा टेकवायला येतोस तो पांडुरंग मी आज तुझ्या साक्षात दारात आलोय. बापरे, चमत्कारच म्हणायचा. पांडुरंगा अहो या 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 ना, अहो या की, किती आनंद झाला मला म्हणून सांगू. हे बघ नारायणा, एक लक्षात ठेव, मी आलोय, तुझ्याशी बोलतोय, तुला दिसतोय, हे कुणालाही सांगायचं नाही. तुझ्या आईला सुद्धा बरं का, कोणालाही सांगू नकोस. फक्त मी तुला दिसणार आहे. आणि एक गोष्ट अशी की आज दिवसभर मी तुझ्या सहवासात असणार आहे, दिवसभर तुझ्या बरोबर असणार आहे, एक क्षणभर तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. तर मी आते. हो हो देवा, या या या. देवा देवा बसा की. अरे नारायणा, मी कधी बसलोय का? गेली 28 युग मी उभाच आहे, माहितीये ना तुला, तरी बस म्हणतोस. बरोबर विसरलो. अरे नारायणा, केव्हाचा चहा ठेवलाय तुला, घे ना चहा. देवा चहा, चहा घेताय थोडासा? अरे तुला माहितीये ना मी कधी काही खातोय पितोय का? कधी कधी तू मला पेढे देतोस, कधी बर्फी देतोस, कधी मिठाई देतोस, पैसे देतोस, ते सुद्धा मी कधी खात नाही. मग मी कसा नाही खाऊ, कसा चहा पिऊ रे? आणि मी कसा घेऊ? अरे घे ना, नेहमी घेतोस तसाच घे. पण तुम्ही, अरे मी नेहमी असतोच तुझ्या शेजारी, आज दिसतोय एवढंच, घे ना. अरे नारायणा, फोन वाजतोय तुझा केव्हाचा, घे ना. देवा फोन घेऊ? अरे घे की, त्यात काय एवढं. देव तिकडे जाऊ. हे बघ, तिकडे गेलास तरी मी असणार आहे, इथंच घे. इथंही मी आहे, तिथंही मी आहे. बरोबर. हॅलो, कोण बोलताय आपण? कोण? चंद्रकांत चांदेकर? चांदेकर बोलताय? साहेब साहेब साहेब, अहो फोन नका ठेवू खाली, नेहमीप्रमाणे नका. हो साहेब, अजिबात नका ठेवू. साहेब साहेब, आज माझं फार महत्वाचं काम आहे. हो माझ्या फाईलवर सही करा, आज सही करा ना साहेब, सगळं काम आणलंय. हो आणि तुम्ही मागितलेली रक्कम मला नाही हो शक्य होत. कशी तरी पोरींच्या फीची रक्कम मी जमा करून ठेवलेली आहे, त्यातले थोडे पैसे मी आज तुम्हाला देतो. साहेब पण नाही म्हणू नका, नाही म्हणू नका साहेब. अहो चांदेकर चांदेकर, थांबा जरा, किती गंडळताय, किती बोलताय, थांबा जरा. हे बघा, तुम्ही आज बरोबर 10 वाजता या, मी तुमच्या फाईलवर सही करून देतो. अहो साहेब, खरंच 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 सही तुम्ही करून करा. हो रे बाबा, या साहेब. बरं ठेवा आता फोन खाली, या हा लवकर, मी आहे, वाट बघतो तुमची. देवा हसताय? नाही रे, हसत नाही मी, सहजच आपलं. आई, अगं आई, अगं मी लवकर 10 वाजता ऑफिसला जाणार आहे आणि हे बघ मला डबा पण पाहिजे आज. काय रे मिल्या, सकाळी तरी म्हणाला होतास की डबा नको, आणि कधी 10 वाजता ऑफिसला गेलास का एवढ्या दिवसात? तू कधीही नाही, नेहमी 12:30-1ला जातोस. आणि म्हणत होतास कसं तू सकाळी की आई आज मी डबा नेणार नाही, दुपारी हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे आणि रात्री पार्टी करणार आहे असं म्हणालास ना, आणि मग आता कशाला डबा मागतोस? नाही बाई, हे आत्ताच ऑफिसवरून फोन आला आणि लवकर जायचं आहे मला, जरा तू डबा बनव हा आज मला घाई. पण मी एकच भाजी बनवणार हा, 2 भाज्या नाही. बरं आई, काही दिलीस तरी चालेल, पण डबा तेवढा तयार. बरं चला आंघोळ. तेव्हा मी आंघोळ करून येतो. चल मी पण येतो. अहो तुम्ही कुठे येत आहे? मी आंघोळीला निघालोय. अरे मी सांगितलं ना तुला, तू अशी तिथं मी असणार आहे. अहो देवा, आंघोळ तुमच्या समोर कशी करू? अरे रोज करतोस तशी, रोज मी असतोच, आज तुला दिसतो एवढाच. बापरे, आता देवासमोर आंघोळ करायची, करके कशी तरी गडबडीत. चल आई, झाला का डबा? हो हो, हा घे डबा. चला देवा जाऊया. देवा, अहो देवा, मंदिरात माथा टेकून येऊ का? अरे ये ना रे, मी कुठे नाही म्हणतो, रोजच टेकवतो, तसं आजही टेकव. देवा चांगली बुद्धी दे रे बाबा, मला चांगली बुद्धी दे. चला देवा, चला ऑफिस आलोय. तशी मोहिते,
अहो मोहिते, काय कुजबूज चाललीये? काय नाही साहेब, अहो तुम्ही आज लवकर कसे काय? रोज 12:30 1 वाजता येत आहे आणि आज चक्क 10 वाजता. अरे हो, ऑफिसची वेळ 10चीच आहे ना, म्हणून मी आज 10. हे बघ, उद्यापासून सुद्धा मी 10 वाजता येणार आहे. लक्षात आलं? आश्चर्य वगैरे काही नाही. पण सूर्य काही पश्चिमेला उगवलेला नाहीये, पूर्वेलाच उगवलाय. आणि चल आपण जाऊया. साहेब अहो थांबा 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 जरा, तुमचं टेबल झाडलेलं नाही. रोज तुम्ही उशिरा येता ना, म्हणून अजून टेबल तुमचं झाडलेलं झाडून देतो. हे बघा मोहिते, त्या ज्या टेबलवरच्या ज्या फाईल आहेत ना, त्या सगळ्या झाडा, झटका सगळ्या धूळकूट पडली त्याच्यावर. आणि हे बघा, त्यातली त्या चंद्रकांत चांदेकरची फाईल वर काढून ठेवा. आणि ते आले की त्यांना लगेच पाठवा. अहो साहेब, काल तर त्यांना तुम्ही किती ओरडलात अजिबात येऊ नका म्हणून, आणि आज त्यांच्या फाईलवर तुम्ही सही करणार. मोहिते अहो, हे ऑफिस आहे, प्रत्येकाला त्या फाईलवर सही करणं हे माझं काम आहे. त्यांना लगेच पाठवावं. आणि हे बघा, सगळ्यांना आज व्यवस्थित बसवून घ्या, कोणालाही घरी पण पाठवू नका. आणि सगळ्यांना ओळीने पाठवा. मी या सगळ्यांच्याच फाईलवर सह्या करणार आहे. आणि काल तर म्हणाला तुम्ही एकाही फाईलवर सही करणार नाही. तसं नाही रे, आज करणार आहे. देवा हसताय? नाही रे, नाही नाही, सहजच आपला. मी बघतोय तू काय करतोस ते. ठीक आहे ना? हो हो ठीक आहे. साहेब आत येऊ? कोण? चांदेकर का? या 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 या, चांदेकर चांदेकर. अहो साहेब 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 आज फाईलवर सही होईल का हो माझी? माझ्या फाईलवर सही होईल का? हे घ्या, मी कशा तरी मुलींचे वगैरे सगळीकडून जमून पैसे आणून दिलेले. हे घ्या साहेब, टेबल खालून हात घालावं जरा, हात घाला. हे घ्या पाकिट. चांदेकर अहो थांबा थांबा थांबा, किती गडबड करताय, किती गोंधळलाय तुम्ही. अहो शांत व्हा. आणि हे घ्या, ते पाकिट आणि तुमच्या पिशवीत ठेवा. आणि ठेवा पाकिट पिशवीत. आणि हे घ्या, हे पाणी प्या. शांत राहा. साहेब अहो सही होईल का हो फाईलवर? होईल हो. घ्या, हे घ्या पाणी प्या. आणि हे घ्या चांदेकर, हे घ्या, हे घ्या तुमची फाईल. सगळ्या सह्या झालेल्या आहेत, नीट बघून घ्या. काही अडचण असेल तर सांगा. साहेब अहो फार उपकार झाले हो तुमचे, देवासारखे तुम्ही माझ्यावर उपकार केले. नाही रे बाबा, उपकार वगैरे काही नाही. मी फक्त काय केलं, माझं काम केलं, माझं कर्तव्यच होतं सही करणं हे. बरं हे घ्या. आणि हे 500 रुपये घेऊन जा. जाताना तुमच्या मुलींसाठी खाऊ घेऊन जावा. आणि ते पाकिट तुमच्या पिशवीतच ठेवा बरं का. आणि या आता. या. अहो मोहिते काय? अहो साहेब वाजले किती? 6 वाजले 6. सकाळपासून कामच करताय तुम्ही. सगळे ऑफिसमधले लोक गेले. किती फाईलवर सही केल्या माहिती आहे का तुम्ही आज मला? अहो खूप फाईलवर सही केली. सगळे लोक आनंदात घरी गेले. आणि तुम्ही आज जेवणाकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही. आता 6 वाजले, लग्नात जा घरी. अरे बापरे, 6 वाजले, माझं लक्षच नाही रे. आज सगळं कामामध्येच लक्ष होतं. देवा माझं काही चुकलं का? नाही रे, नाही चुकलं. जाऊया घरी. हां चला 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 जाऊया. देवा माथा टेकू मी मंदिरात? अरे टेकव ना, रोजच टेकवतोस. देवा असंच रे, चांगली बुद्धी दे मला, सद्बुद्धी दे. मी असंच आजपासून असंच वागेन. चला देवा घरी चला जाऊया. हे काही घर आलं. देवा चला घाटमध्ये चला. नारायणा हे बघ, आता माझं काम झालेलं आहे. मी काही घरात वगैरे येत नाही. तुझ्यासारखे अनेक भक्त माझी वाट बघतायत, त्यांच्याकडे पण मला जायचंय. त्यामुळं आता मी तुझ्याकडे येणार नाही. आता तू घरी जा आणि आराम कर. देवा माझ्याबरोबर तुम्ही आज दिवसभर होतात. किती आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. मी पार अंतर्बाह्य बदलून गेलोय हो. देवा अशीच कृपा माझ्यावर ठेवा. ए आई, अगं मी खूप दमलोय मी आज. मला एक कप चहा दे. आणि हे बघ, मी आता थोडा वेळ झोपणार आहे. आणि रात्री मला जेवायला उठव. बस फक्त. परमेश्वरा तुझे अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. असाच मला समाधानी ठेव, असाच समाधानी. ही नाट्यछटा मीच बनवली आहे, मीच लिहिली आहे आणि तुमच्या समोर सादर केलेली आहे. हे काल्पनिक आहे, पण थोडासा एक विषय जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. हा विषय, त्या विषयावर मी हे लिहिलेलं आहे आणि तुमच्या समोर सादर केले. आवडलं तर बघा.